नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये। छत्तीसगडमधील सुकामा जिल्ह्यात आज पहाटे जे घडलं त्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे। जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यावर सुरक्षा दलांनी असा जबरदस्त हल्ला केला की 12 नक्षलवादी जागीच ठार झाले। नेमकं काय घडलं सुकामामध्ये, चला जाणून घेऊया सविस्तर। छत्तीसगडमधील सुकामा जिल्हा हा नक्षलवादासाठी सुप्रसिद्ध मानला जातो। DRG जवानांना गुप्त माहिती मिळाली होती की सुकामाच्या जंगल परिसरात मोठ्या संख्येने नक्षलवादी लपून बसलेले आहेत। यानंतर सुरक्षा दलांनी शोध मोहिमा सुरू केली। जंगलात पुढे जात असतानाच नक्षलवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरू केला आणि तिथूनच भीषण चकमक सुरू झाली। ही चकमक तब्बल अनेक तास चालली। दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार झाला। अखेर सुरक्षा दलांनी रणनीतीने नक्षलवाद्यांना घेरला आणि 12 नक्षलवादी ठार झाले। ही कारवाई नक्षलवाद्यांसाठी मोठा धक्का मानली जात आहे। सुकामा परिसरात गेल्या अनेक वर्षापासून नक्षलवाद्यांचा दबदबा होता। या एन्काउंटरमुळे सुरक्षा दलांची पकड मजबूत झाली असून स्थानिक नागरिकांमध्ये आता सुरक्षतेची भावना वाढत आहे। सुकामामधील ही कारवाई म्हणजे सुरक्षा दलाच्या धैर्याचे आणि नियोजनाचा जिवंत उदाहरण आहे। आपण काय म्हणता? नक्षलवादावर कायमस्वरूपी आळा बसणार का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।